काही काम अटकलं असेल त्याची नोंद व्यवस्थित तिथे लिहा. पर्सनली तुम्हाला कॉल करून काहीतरी दस्तावेज साधारणतः 130 कुटुंबीय त्या स्कीम त्या लोकांपर्यंत पोहोचतात. परंतु हे सर्व जे कुटुंब आहे ते कुटुंब या दुर्दैवी घटनेमध्ये आहेत, त्या सर्वांना आपण या ठिकाणी मॅडमच्या मान्यतेने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मागच्या 2 वर्षामध्ये जे आपल्या कुटुंबावर आघात झालेला आहे, म्हणजे अपंगत्वाचं जे सर्टिफिकेट असतं जे सीएस ऑफिस मधून मिळतं ते ऑफिस मधून घेऊन आमच्याकडे येऊन अपडेट केल्यानंतर त्यांना दर महिन्याला 2,500 रुपये मिळणार आहेत. त्याच्यानंतर जे बीपीएल धारक असतात त्यांच्यासाठी कार्यालयामध्ये जाऊ शकतात. तिथं संजय गांधी विभाग असतो. त्याच्या असल्यानंतर तुम्हाला मंजूर येईल आणि त्यांच्याशी भेट एक तर मला करायची होती. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी 5-6 लोक बसवलेले तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुमचे नाव लिहायचे आहे, पूर्ण तुम्हाला तिथे तुमचा विषय मांडायचा आहे, लिहायचा आहे. ठीक आहे. पुरामध्ये जो नुकसान झालेला होता त्याच्या ऍप्लिकेशन द्यायचे. ऍप्लिकेशन पण द्या, पण तुम्हाला ऍप्लिकेशन दिली तर चांगलं राहील. त्याची पण तुमची त्याची एक हे विषय झाला की कृपया करून तुम्ही आता जाताना लिहायचं आहे किंवा आताही सर्क्युलेट केलं तर बघून घ्या. ठीक आहे. 10 दिवसात त्याच्यावर कारवाई करायची. हा विषय इथे संपत नाही. आजची नंतर पण अशी सूचना माझी सगळे कर्मचारी अधिकारी ऑफिसर्सला आहे. याचे नंतर शेतकरी होते ज्यांच्या हे अनफॉर्च्युनेटली झालेलं आहे, तर याचे नंतर पण कधीही हे लोक स्वीकारायची आहे. अशा आज रोजी मी सगळ्यांना असं निर्देश देत आहे, इंक्लूडिंग मी. माझ्याकडे पण 20 टर्म हे काम कर सकते हैं और तो हम क्या ही कर सकते हैं, पण कमीत कमी हे काम सगळ्या अधिकाऱ्यांना करायचे आहे. हे सेन्सिटायझेशन फक्त हे आपले आतमध्ये पण आपले अधिकारी म्हणून आपल्या आतमध्ये पण असलं पाहिजे की यांनी जो गवसला आहे त्याचं काही कंपॅरिझन नाही आहे. राहिले आमची परिस्थिती थोडी म्हणजे कामाला गेल्याशिवाय आमचं भागत नाही. शेती लिहून द्या. आम्ही ते कागदपत्र काढून मागच्या कलेक्टर साहेबांनी सूक्ष्म उद्योग दिले कुटुंब असतात जे आत्महत्येपर्यंत पोहोचतात आणि त्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी ते सून काही करायला तयार नसते. आणि हा एक मोठा अडचणीचा प्रश्न आहे. एक इंग्लिश में सेइंग है, मैं हिंदी में बताती हूँ. किसी को मछली पकड़ के देने की जगह तुमची निघाली पण आपके बच्चे हैं अभी 18-19 साल के, तो जे काही परिस्थिती कठीण आहे पण नक्की बदलणार आहे. पण आप ही बदल सकते हो. मैं जिल्हाधिकारी म्हणून काही करू शकत नाही. 2-3 तासामध्ये स्कीमची जानकारी दिली ते त्याच्यात पण जायचं काही मोठा होणार नाही. तुम्हाला अवेअरनेस असली पाहिजे शासनाकडून काय काय आपल्याला लाभ मिलता है त्याची जानकारी महत्वाची है. क्योंकि आजकल अगर जानकारी नहीं है तो क्या करोगे, वो मदद ले लेके आपको ही आगे बढ़ना है. ठीक है. अब ये तो कोई जस्टिफिकेशन नहीं है कि मेरे पास काम नहीं है तो मैं शराब पीने लग जाऊंगी. ये कहाँ की सही बात है? तो कोई सही बात नहीं है इसमें. तो मैं भी कुछ नहीं कर सकती हूँ. और ऐसा नहीं है ज्यादा काम करण्याची इच्छा आहे सगळ्यांसाठी काम आहे अशा बिल्कुल हो ही नहीं सकता कि आपके पास काम नहीं है. जिला परिषद मध्ये आपले मूल जातात. अभी आप कुछ लोग काही लोक म्हणतात की जिला परिषद मध्ये चांगला नाही शिकवत त्याच्यामुळे आता काही होत नाही. मारायचा धमकी शिवीगाळ करतो. माझ्याकडे आता सध्या 5 एकर शेती आहे मॅडम. तर माझ्या शेतामध्ये सोयाबीन होतं आणि नंतरचा पीक म्हणजे तूर मॅडम. तर ते तूर जे आहे ना मॅडम एक ही दाणा मी घरी नक्की कारवाई कोणता गावाला तालुका पारा भवानी तालुका बार्शी. तुम्ही तुमचा जो विषय आहे ना लिहून द्या. ही नक्की आम्ही निकाली काढू. याच्यात काही बाबाला जाऊन 12 महिने झाले बँकेचं काही नाही. आई म्हातारी आहे भाऊ. कुछ भी अगर आपका फायदा हो तो आप एक चीज जरूर सोचो, मेहनत करने के अलावा कोई नहीं. मेहनत तो बहुत जरूरी है. बाकी जो लोग खड़े हैं मैं उनसे भी सुनना चाहूंगी त्यांना काय कोणत्याही पोस्टाच्या खात्यामध्ये किंवा नॅशनलाइज बँक मध्ये अकाउंट ओपन करू शकता. आणि संजय गांधी विभागाचं आहे सगळं. जर ऑलरेडी कोणी संजय गांधी असं आपण ओळखतो तर रेशन अडचण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की मागच्या डीबीटी झाल्यापासून कुणाचे पैसे थांबले असतील किंवा काय, तर आम्ही त्याचं निराकरण करू. तुम्हाला 35 किलो धान्य मिळतं. पीएचएच असेल तर प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळतो. तर आता सरांशी चर्चा केल्यानंतर असं आहे की जे यातले लाभार्थी आहेत म्हणजे करून तुम्हाला धान्याचा लाभ देण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जो पुरवठा विभाग आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याच्यामध्ये प्रयत्न करू.
याच्यामध्ये जे ई शिधापत्रिका आहे आता बंद म्हणजे रेशन कार्ड म्हणजे जे आपल्याला हातात मिळवत झालेले आहे आता सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतं ई रेशन कार्ड म्हणतात त्याला तर तुम्ही ते डायरेक्ट सीएससी सेंटर मधून अप्लाय केलं तर करता येतं आणि ऑनलाईनच कार्ड मिळतं जर तुम्ही तुमचे जुने रेशन कार्ड जे आहेत जे पुस्तकासाठी करू शकता त्याच्यानंतर ज्यांच्याकडे ई रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे सर्वांना आयुष्यमान भारत घरकुलचे असो शौचालयाचे असो काही विषय असो तुम्हाला आणि ज्यांना लिहिता येत नाही दुसरे आपले अधिकारी असतील त्यांनी त्यांना तोंडीच सांगितलं त्यांचे नाव मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा फोन नंबर आम्हाला हवे आणि तुमचा पत्ता म्हणजे तुम्ही कोणत्या गावाचे आहे आणि त्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी ते सून काही करायला तयार नसते आणि हा एक मोठा अडचणीचा प्रश्न